शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला तुमच्याकडे 10 गुंठे 20 गुंठे क्षेत्र उपलब्ध आहे आणि ह्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त फायदा करायचा आहे, कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न मिळवायचे, उत्पादनही मिळवायचे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी मिलिंद भोर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ऑगस्ट महिन्यामधील 5 ते 10 महत्त्वाची शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कापूस, सोयाबीन आणि इतरही पिकं आहेत. आपण तुमच्याकडे जर 10 गुंठ आणि 20 गुंठे क्षेत्र उपलब्ध आहे आणि एखादं पीक करायचं आहे तर कोणतं करावं, तर त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा. आता लक्षात या शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं करावी त्या आधी आपल्याकडे जे क्षेत्र उपलब्ध आहे, डोंगर उतारी ढाळी जमीन निवड करा. परतीचा पाऊस देखील होऊ शकतो. पिकं करत असताना आपल्याला पाण्याची उपलब्धता ही आहेच, पण योग्य पाण्याचं व्यवस्थापन, योग्य खत औषधांचं व्यवस्थापन, योग्य फवारण्यांचं नियोजन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता जाणून घेऊया नेमकी या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी. तर पहिलं महत्त्वाचं जे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करेल असं पीक, 45-55 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते. 20 रुपये किलो, 30 रुपये किलोला जरी बाजार मिळाला तरी तुमचे 100% फायदाच फायदा आणि शेतकऱ्याला 4 पैसे पदरात पडतील. हे पीक आहे बीट. हे पीक व शेतकरी मित्रांनो, आपल्याला बीट या पिकाची लागवड करायची. फक्त बियाण्याला पैसे खर्च होतात, पण इतर खर्च पेरणीचा असेल किंवा हाताने लागवडीचा असेल, ट्रॅक्टरची मजुरी असेल, ही जास्त जाणार आहे. पण खत औषधं फवारण्याचं अतिशय कमी नियोजन, कमी खर्चात जास्त फायदा होतो. 45-50 दिवसामध्ये, 55 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला माल येऊन आपण मार्केटला विक्री करू शकतो. भरघोस असं उत्पादन झालेलं या बीट पिकातून पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी. दुसरं महत्त्वाचं पीक, याचा बाजारभाव मी सांगत नाही, हे पीक सांगतोय. हे पीक आहे टोमॅटो. हे पीक होय. आता टोमॅटो पीक करत असताना व्हरायट्या कोणत्या निवडावा, तर देशी वाणाला आपल्याला प्राधान्य द्यायचं. देशी वाण म्हणजे कोणता, साहू असेल किंवा गुरु असेल, या दोन्हींपैकी एका व्हरायटीची आपल्याला निश्चित स्वरूपात निवड करायची आहे. भरघोस असं उत्पादन मिळवायचं. टोमॅटोला पहिली आळवणी, दुसरी आळवणी, लागवडीचं नियोजन, खत औषधांचा बेसल डोस, फवारण्या कोणत्या करायला पाहिजे, मिलिंद भोर यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. मिनिमम 200 रुपये 300 रुपये कॅरेटला बाजार मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे झालेले बघायला मिळतात. यामध्ये काही अशा कमेंट्स करतील की आमचे टोमॅटो आता फेकायला आले, असं झाले, तसं आहे, तुम्ही आत्ता लागवड करा. मी कोणत्याही बाजारभावाचा अंदाज सांगत नाही, मी फक्त टोमॅटो पीक नियोजन कसं करावं हे सांगतोय. चॅनलला व्हिजिट द्या, संपूर्ण माहिती टोमॅटो पिकाची तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी. आपल्याला भेंडी हे पीक निवडायचे. 45 दिवसामध्ये चालू होतं, 50 दिवसामध्ये चालू होत्या. कायरा असेल, राधिका असेल, किंवा तुमच्या भागामध्ये जवळील कृषी सेवा दुकानदाराला विचारा, त्याला तुमच्या जमिनीचा, हवामानाचा अंदाज आहे, त्यानुसार व्हरायटी निवडा. 10 रुपये 20 रुपये 30 रुपये किलोला बाजारभाव जरी भेंडीला मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकरी 4 पैसे पदरात आरामशीर पडणार आहे. आणि भेंडी पिकाची देखील तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर यूट्यूब चॅनल व्हिजिट द्या, संपूर्ण माहिती बघायला मिळेल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे झेंडू. हे पीक दसरा दिवाळीमध्ये भरघोस उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळतं. आता काही शेतकरी म्हणतील की जास्त लागवडी आहेत, कसं करावं, पाऊस चालू आहे, जो टिकेल त्याचाच पैसा होईल. झेंडू पिकाची लागवड करतेवेळी अलीकडच्या काळात आत्ताच फॉर्मला आलेला आणि शेतकऱ्यांची मागणी आणि व्यापाऱ्यांची पसंती असणारा बुटका झेंडू आहे, याची लागवड आपल्याला करायची. श्रावणी येलो आहे आर्डोर सीडचा, प्राईम ऑरेंज असेल, यश ऑरेंज असेल, ड्रीम येलो असेल, यांसारख्या व्हरायटींची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो,
या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला कोथिंबीर या पिकाची लागवड पेरणी करायची आहे. आता कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करतेवेळी 30-35 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आलं पाहिजे. आपण अशोकाचा AFF या व्हरायटीची निवड करू शकतो, नाहीतर आपण आर्डोर सीडची सुपर ग्रीन या व्हरायटीची निवड करू शकतो. 30-35 दिवसामध्ये जबरदस्त नियोजन आहे. याला तणनाशक, बियाणं, खत औषधाचं नियोजन, फवारण्याचं नियोजन पाहिजे असल्यास आताच मिलिंदबरोबर यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या. संपूर्ण माहिती बघायला मिळेल आणि प्रॅक्टिकलमध्ये माहिती मी स्वतः केलेली आहे आणि तीच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, पुढचं पीक सांगतोय मेथी. हे पीक मेथी पीक 21 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आहे, तर मी म्हणतो 25 दिवस लागू द्या. लाल कोरचं बियाणं निवडायचं आहे. अशोका सीडचं लाल कोर हे बियाणं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये आपली व्हिडिओ दाखवा, जे अशोका सीडचं लाल कोर बियाणं आहे हे तुम्हाला उपलब्ध करून देते आणि याची लागवड पेरणी करून तुम्ही भरघोस उत्पादन मिळवा. मेथी पिकाची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. अडचण काहीच नाही, भरघोस उत्पादन मिळणार आहे. बाजारभावाचा अंदाज मी सांगत नाही. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर शेवटचं पीक सांगतोय. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला वाटाणा हे पीक निवडायचं आहे. वाटाणा पीक निवडतेवेळी आपण सोलोनी असेल, GS10 असेल या व्हरायटीची निवड करा. पाटपाण्यावर करा, बेडवर करा, मल्चिंगवर करा, कसंही करा. 5 ते 10 तोडे आरामशीर होतील. मी म्हणतो 5च तोडे होऊ द्या, भांडवलही वसूल होणार आहे आणि भरघोस उत्पादनही झालेलं बघायला मिळणार आहे. तुम्ही तारकाठी केली तर अजून तोडे तुमचे वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, या सप्टेंबर महिन्यामध्ये वाटाणा पिकाची लागवड निश्चित स्वरूपात करा. आता जाता जाता सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं, तर अजून एक शेवटचं पीक सांगून जातो. तर हे पीक आहे आपल्याला करायचं आहे पावटा या पिकाची लागवड. वै शेतकरी मित्रांनो, सरपंच सीडचा एकमेव पावटा आहे. बाजारामध्ये चालतो, मार्केटमध्ये चालतो, शेतकऱ्यांची पहिली पसंत. पावटा पिकाची संपूर्ण माहिती मिलिंदबरोबर यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. स्वतः प्रॅक्टिकलमध्ये माहिती घेतलेली आहे, तीच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ह्या ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला तुमच्याकडे 10 गुंठे 20 गुंठे क्षेत्र उपलब्ध आहे. नेमकी कोणतं पीक करायला पाहिजे, तर या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला ही 10 महत्त्वाची पिकं सांगितलेली आहेत. यांची निवड निश्चित स्वरूपात करा. मी म्हणत नाही 10 पिकं करा, यापैकी कोणतंही एक पीक निवडायला विसरू नका. यांची लागवड करा आणि भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळवायला विसरू नका. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंदबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा. समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवायची विसरायची नाही.